नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी योगेश्वर सरोदे आपलं पुनश्च एकदा योगेश्वर सरोदे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। सोयाबीनवर फवारणी करत असताना जी दुसरी किंवा तिसरी फवारणी जी आहे त्या फवारणीमध्ये आपल्या शेताची किंवा आपल्या सोयाबीनची जी वाढीची अवस्था आहे ती अवस्था नेमकी कोणती, त्यानुसार आपण कोणती फवारणी घेतली पाहिजे, कोणते कीटकनाशक घेतले पाहिजे, कोणते बुरशीनाशक घ्यावे व कोणते विद्राव्य खत घ्यावे याविषयी आपण थोडीशी या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत। तर आपली सोयाबीनवर फवारणी घेत असताना सोयाबीनची अवस्था पाहणं खूप महत्त्वाचं आहे। आता सध्या काही लोकांची दुसरी फवारणी तर काही लोकांची तिसरी फवारणीसुद्धा सुरू आहे। तर सोयाबीन याच्या शेंगा ज्या आहेत त्या शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला सर्वत्र आढळून येतात। तर शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये नेमकी कोणती फवारणी घ्यायची किंवा कोणती विद्राव्य खत घ्यायचे हे आपण या ठिकाणी बघूयात। तर शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये आपण बघतो की आपल्या पिकाची अवस्था वाढ झालेली दिसते। तर ती अवस्था वाढ होण्याची जी कारणं आहेत, नत्रयुक्त खतांचा अतिरिक्त वापर। आपण काय करतो की नायट्रोजन बेस जे फर्टिलायझर्स आहेत त्याचा आपण अतिरिक्त वापर करतो। काही ठिकाणी युरियाची टॉप ड्रेसिंगसुद्धा करताना आपल्याला आढळून येते। युरिया लोक मागून फेकतात की ज्याची आवश्यकता नाही। आपण वारंवार सांगत असतो सोयाबीन या खताला युरिया कोणत्याही पद्धतीत युरिया फेकू नका, कारण सोयाबीनचे जे मुळं असतात त्याला ज्या गाठी आहेत त्या गाठीच वातावरणातील नायट्रोजन म्हणजे नत्र फिक्स करून पिकाला पुरवण्याचं काम करत असतात। दुसरी म्हणजे वाढ संप्रेरक आहे, ज्यामध्ये काय करतो आपण ज्याला टॉनिक म्हणतो, त्या टॉनिकचा सुद्धा अतिरिक्त आपण वापर करतो, टॉनिक फवारतो आणि आपल्या पिकाची अतिरिक्त वाढ झालेली दिसते। त्यानंतर दाट पेरणी हे सुद्धा एक खूप महत्त्वाचं कारण आहे। दाट पेरणी सोयाबीन आपण जनरली आपल्याकडे असं म्हटलं जातं की सोयाबीन ही दाण्यानं दाट असली पाहिजे। तर या दाट पेरणीमुळं काय होतं, सोयाबीन या पिकाची अतिरिक्त वाढ होते व आपल्याला जे पाहिजे ते इंटरनोडल डिस्टन्स राहत नाही आणि शेंगांची जी संख्या आहे ती संख्यासुद्धा कमी असते। त्याचबरोबर सूर्यप्रकाशसाठी जी अनावश्यक पिकामध्ये स्पर्धा आहे ती स्पर्धासुद्धा या ठिकाणी वाढलेली दिसून येते। तर अशा अवस्थेमध्ये पिकाचं नियंत्रण करत असताना, पिकाची फवारणी करत असताना जे वाढ रोधके आहेत त्याचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे। त्यानंतर शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये जर आपलं पीक असेल तर 05234 या विद्राव्य खताचा आपल्याला वापर आपण करू शकतो, ज्याने आपले शेंगा ज्या आहेत त्याची साईज जाड होणार आहे, दाण्याचं जे साईज असते तीसुद्धा मोठी होते। अशा प्रकारे 05234चा सुद्धा आपण वापर करू शकतो किंवा तो केलाच पाहिजे असा माझा या ठिकाणी सर्वांना आग्रह राहील। बुटाझोल आहे वाढ रोधके, ज्याचं प्रमाण आपल्याला ठेवायचं आहे 5 ते 6 मिली प्रति पंपाच्या मागे। अशा पद्धती आपल्याला वाढ रोखण्याची जी आहे त्याची फवारणी करायची। त्यानंतर सोयाबीनवर फवारणी करत असताना सर्वात महत्त्वाचा विषय येतो कीड व्यवस्थापन। आपण शेतामध्ये बघतो आपल्या सोयाबीनवरती मुख्यतः ज्या किडे असतात, ज्या आळ्या असतात, ते बियाणे किंवा जी रोपं खाणारी जी किडी आहे त्याचासुद्धा प्रादुर्भाव दिसतो। त्यानंतर खोड पोखरणाऱ्या किड्या, पाने खाणाऱ्या किडी, रस शोषण करणारी किडी, फुले व शेंगा खाणारे किडी आणि साठवलेल्या बियाण्यातील किडी, अशा प्रकारची किडी आपल्याला सोयाबीनवर दिसून येतात। त्यामध्ये खोडमाशी व चक्रीभुंगा या दोघांचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात आढळून येतो। तर खोडमाशी आणि चक्रीभुंगाचं नियोजन करत असताना आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं आहे की ज्या सोयाबीनला आपण थायोमिथॉक्झम कंटेंट असलेल्या कोणत्याही औषधाची किंवा कीटकनाशकाची सीड ट्रीटमेंट करतो त्याचासुद्धा खूप चांगला रिझल्ट आपल्याला दिसून येतो। त्याचबरोबर तंबाखूवरील पाणी खाणारी किडी जी आपण स्क्रीनवरती तुम्हाला दिसतच असेल, त्याला स्पोडोप्टेरा लिटोर आहे त्याचं सायंटिफिक नाव आहे, या किडीचासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून येतो। त्यानंतर उंटाळी जी उंटाप्रमाणे चालते, जी पाठ अशी उंच असते, त्या अळीला उंटाळी असं म्हटलं जातं। या अळीचासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून येतो। त्यानंतर सोयाबीनवरील रस शोषण करणाऱ्या किड्या, ज्यामध्ये तुडतुडे असेल, पांढरी माशी असेल, फुलकिडे असतील, या किडींचासुद्धा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात आढळून येतो, ज्याला आपण भनकं आपल्या ग्रामीण भागामध्ये म्हटलं जातं। तर आपण बघतो की बऱ्याचशा सोयाबीनच्या शेतामध्ये आपल्याला सोयाबीन पिवळी पडलेली दिसते।
आपण सुरुवातीचा जो या वर्षीचा पहिला व्हिडिओ टाकला होता, ज्यामध्ये सोयाबीन पिवळी पडण्यामागचे कारणे सुरुवातीचं आपण एक कारण सांगितलं होतं, ते म्हणजेच तणनाशकाचा अयोग्य वापर किंवा फेरसची कमतरता. इतर सुरुवातीच्या 30 दिवसाच्या अगोदर सोयाबीन पिवळी पडलेली आहे, तर त्याचं हे कारण असू शकतं. परंतु शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये फूल लागल्यानंतरची जी अवस्था आहे, त्या अवस्थेमध्ये जर सोयाबीन पिवळी पडलेली आपल्याला दिसून येत असेल, तर तो निश्चितच येलो मोझॅक या रोगाचा प्रादुर्भावाची सुरुवात असू शकते. तर आपण बऱ्याच वेळा चर्चा करताना म्हणतो की येलो मोझॅक हा एक व्हायरस आहे आणि व्हायरस हा स्वतःहून कधीच ट्रान्समिट होत नाही. तर ट्रान्समिट होण्यासाठी त्याला कोणत्या तरी साधनाची आवश्यकता असते आणि सोयाबीनवरील पडणारा येलो मोझॅक, ज्याला पिवळा रोग आपण म्हणतो, तो व्हाईट फ्लाय म्हणजे पांढऱ्या माशीमुळं या ठिकाणावरून त्या ठिकाणी तो ट्रान्समिट होत असतो. तर येलो मोझॅक जर आपल्याला थांबवायचा असेल तर पांढरी माशी कंट्रोल करणं खूप महत्त्वाचं ठरतं. त्यासाठी आपण ॲसिडिमाप्राइड कंटेंट असलेलं कीटकनाशक आपण वापरू शकतो. त्यानंतर सोयाबीनवरील जे रोग आहेत त्याला कॉलर रॉट आहे, त्यानंतर मूळ सड किंवा खोड सडसुद्धा आपण ज्याला म्हणतो, त्यानंतर पिवळा मोझॅक जी आपण आत्ता चर्चा केली, आणि तांबेरा सोयाबीनची जी पानं आहेत ते सोयाबीनच्या कडेला म्हणजे पानाच्या कडेला जी पिवळी पडतात, जी सुकलेली दिसतात, जी वाळलेली दिसतात, हा जर प्रादुर्भाव असेल तर तो तांबेरा या रोगाचा असू शकतो. आणि रोग जर आपल्याला कव्हर करायचे असतील, कंट्रोल करायचे असतील, तर चांगलं बुरशीनाशक घेणं हे सुद्धा सोयाबीनमध्ये खूप महत्त्वाचं ठरतं. तर तांबेरा या रोगाचे फोटोग्राफ्स तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील. तर हे झाले सोयाबीनवर येणाऱ्या कीड आणि रोग या रोगांबद्दल. तर आता सर्वात महत्त्वाचा हा असा विषय आहे की फवारणी करत असताना आपण कोणतं कॉम्बिनेशन घेतलं पाहिजे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतात गेल्यानंतर आपल्या शेतामध्ये किती प्रमाणात आळी आहे, किती प्रमाणात किडी वगैरे आहेत, याचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला सोयाबीनवरती कोणतं औषध फवारायचं हे आपल्याला ठरवायचं आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण दुसऱ्याने कोणतं फवारलं, त्याने कोराजन घेतलं का, तर मग आपण हे घ्यायचं का, हा आपला विषय असतो. परंतु आपल्या शेतामध्ये प्रादुर्भाव किती प्रमाणात झाला आहे त्याचं निरीक्षण करूनच आपल्याला ठरवायचं आहे. तर सद्यस्थितीमध्ये सोयाबीनचं शेत बघत असताना फारशा अळीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत नाही, तर त्यासाठी कोणतं घ्यायचं, तर याविषयी आपण चर्चा करूयात. तर कीटकनाशक आपल्याला घेत असताना सुरुवातीला जे लोकांनी फवारलं आहे, ज्याला गॅस पॉयझन आपण म्हणू शकतो, प्रोपेक्स सुपर किंवा प्रोपॅनोफॉस प्लस सायपरमिथिलीन प्लस इमॅमॅक्टिन बेन्झोएट. तर जे आहे प्रोपेक्स सुपर किंवा प्रोपॅनोफॉस प्लस सायपरमिथिलीन कोणत्याही कंपनीचं तुम्ही घ्या, ते 35 ते 40 मिली प्रतिपंप. त्याचबरोबर इमॅमॅक्टिन बेन्झोएट 15 ग्राम प्रतिपंप असं आपल्याला कॉम्बिनेशन ठेवायचं आहे. तर त्यापेक्षा जास्त प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव जर आपल्याला दिसून येत असेल, तर जे बॅराझाइड आहे, निहोलोरान प्लस इमॅमॅक्टिन बेन्झोएट, निहोलोरान प्लस इमॅमॅक्टिन बेन्झोएट कंटेंट असलेलं जे बॅराझाइडमध्ये सुद्धा मिळतं, आणि एक विलोवुड कंपनीचं नोहेमा म्हणून कीटकनाशक आहे ते सुद्धा मिळतं, किंवा आणखी बाजारामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे असतील ते सुद्धा आपण घेऊ शकतो. त्यानंतर जर आणखी प्रादुर्भाव तुम्हाला जास्त आढळून येत असेल तर आपण क्लोरेंट्रिपॉल प्लस लॅम्बडा सॅलोथ्रिन किंवा फक्त प्लेन क्लोरेंट्रिपॉल जे कोराजनमध्ये येतं, किंवा थोडंसं धर्माच कंपनीचं आहे रिजिमेंट म्हणून, त्यामध्ये सुद्धा क्लोरेंट्रिपॉल 18% आहे, ते सुद्धा आपण घेऊ शकतो. त्यानंतर जर प्रादुर्भाव जास्तच असेल तर आपल्याला ॲम्प्लिगो सिजेंटा कंपनीचं ते सुद्धा आपल्याला वापरण्यास हरकत नाही. परंतु आपल्या पिकांवरती किती प्रमाणात अटॅक आहे त्यावरून आपल्याला ते ठरवायचं आहे. हे झालं कीटकनाशकांच्या बाबतीत. त्यानंतर आपण बुरशीनाशकांच्या बाबतीत बघूयात. सोयाबीनचं फवारणी करत असताना, सोयाबीनचं नियंत्रण करत असताना बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव या दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आढळून येतो, किंवा जी धुळी पडते आपण म्हणतो, त्या धुळीमुळे सुद्धा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला दिसतो. तर ते नियोजन करत असताना चांगलं बुरशीनाशक निवडणं हे खूप महत्त्वाचं ठरतं. तर चांगलं बुरशीनाशक म्हणजे आपण नेमके कोणते घेतले पाहिजेत. तर बऱ्याच वेळा काय होतं, आपण प्रादुर्भाव किती प्रमाणात झाला किंवा आपल्या क्लायमॅटिक कंडिशन जी आहे त्याचा विचार न करता फवारणी करतो आणि महागडे औषधं आपण खरेदी करतो. तर या गोष्टी आपल्याला टाळायच्या असतील तर थोडासा वातावरणाचा अभ्यास करून, आपल्या पिकाचा अभ्यास करूनच आपल्याला बुरशीनाशकं निवडायचे आहेत. तर सध्याच्या स्टेजमध्ये ज्या शेंगा भरण्याची अवस्था आहे, किंवा जस्ट काही ठिकाणी शेंगा लागल्यात, या अवस्थेमध्ये टेबुक्युनाझोल प्लस सल्फर कंटेंट असलेलं कोणतेही बुरशीनाशक आपण घेऊ शकतो. नाहीतर ॲझोस्टोबिन प्लस टेबुक्युनाझोल हे सुद्धा आपण घेऊ शकतो, जे तुम्हाला कस्टोडियामध्ये मिळेल. आणि तसंच विलोवुड कंपनीचं जे आहे विल्टेज नावाचं, त्याचेसुद्धा रिझल्ट खूप सुंदर आलेले आहेत, ते सुद्धा आपण कॉम्बिनेशनमध्ये वापरू शकतो. त्यानंतर धर्माच कंपनीचं झुडिओ आहे. झुडिओ आता आपल्याला मागे जे शेत दिसतं, या शेतामध्ये आपण दुसऱ्या फवारणीच्या वेळेस झुडिओ हे बुरशीनाशक फवारलं होतं. तर सध्या आपण कंडिशन बघू शकता, सोयाबीन ही एकदम गर्द हिरवी
म्हणजे डार्क ग्रीन कलर त्याचा आहे, ज्याला काळी खाप सोयाबीन पडणं अशा पद्धतीने म्हटलं जातं. हा झुडिओचा रिझल्ट आपल्याला दिसतोय. तर झुडिओसुद्धा आपण फवारू शकतो. आणि धुळीचं जर जास्त प्रमाण असेल तर मग आपल्याला प्रॅक्झर सारखे बुरशीनाशक घेण्यास हरकत नाही. त्याचे रिझल्ट खूप सुंदर आहेत, ते आपल्याला घ्यायचं आहे. त्याचबरोबर शेतामध्ये जर रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ॲसिडिमाप्राईड कंटेंट असलेलं आपल्याला फवारायचं आहे. त्यामध्ये UPL कंपनीचं सुद्धा एक सुंदर आहे, ते आपल्याला स्क्रीनवरती दिसतंय. त्यानंतर एक विलाऊड कंपनीचं अँटेना नावाचं पावडर स्वरूपामध्ये येतं, ते सुद्धा आपण फवारू शकतो. तसंच विलाऊड कंपनीचंच दुसरं आहे इन्स्टा एक्स नावाचं, ज्यामध्ये 3 कीटकनाशक असलेलं कॉम्बिनेशन आहे. त्याचेसुद्धा खूप सुंदर रिझल्ट आलेले आहेत. तर हे सुद्धा आपण घेऊ शकतो. हे झालं कीटकनाशकाच्या बाबतीत. आणि बुरशीनाशकाच्या बाबतीत तर कीटकनाशक कोणते घ्यायचं, बुरशीनाशक कोणतं घ्यायचं याविषयी आपण चर्चा केलेलीच आहे. तर विद्राव्य खत या स्टेजमध्ये जर आपली दुसरी फवारणी असेल तर 05234 हे विद्राव्य खत आपल्याला घ्यायचं आहे, ज्यामध्ये फॉस्फरस 52% आणि 34 जे आहे ते पोटॅश आहे. त्याचा फायदा निश्चितच आपल्याला पिकाला होतो. सोयाबीनमध्ये फॉस्फरसची आवश्यकता या स्टेजला असते. आणि विद्राव्य खत आपण फवारणीच्या माध्यमातून घेत असताना ते सहज स्वरूपात उपलब्ध होतं. आणि राहिला पोटॅशचा प्रश्न, तर झाडामधील एक्सेस होणारं इव्हॅपोरेशन थांबवून झाडातलं जे लिक्विड किंवा जे पाणी म्हणतो ते बाहेर पडू देत नाही आणि ते सरळ आपल्या शेंगाच्या माध्यमातून दाण्यांना मिळतं आणि दाण्याची साईज वाढते. अशा पद्धतीनं काम हे पोटॅश करत असतं. आणि जर आपली तिसरी फवारणी असेल आणि थोडंसं वातावरणामध्ये म्हणजे पाऊस कमी असेल आपल्या शेतामध्ये तर आपल्याला 0050 म्हणजे प्लेन पोटॅश आपल्याला घ्यायचं आहे. अशा पद्धतीचे विद्राव्य खतसुद्धा आपण घेऊ शकतो. अशा पद्धतीने सोयाबीनची फवारणीचं कॉम्बिनेशन आपल्याला घ्यायचं आहे. तर निश्चितच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. स्क्रीनमध्ये दिसत असलेल्या या कॉम्बिनेशनचा फवारा आपण स्वतःच्या शेतामध्ये घेतला आहे. त्यामध्ये ग्रोथ स्टीम, रेजिमेंट, झुडिओ, विलिकॉन स्टिकर आणि 05234 या विद्राव्य खताचा वापर आपण आपल्या शेतामध्ये केलेला आहे. सर्वप्रथम 05234 या विद्राव्य खताचं द्रावण आपण एका वेगळ्या कंटेनरमध्ये तयार केलेलं आहे. त्यानंतर झुडिओ बुरशीनाशक एका वेगळ्या बकेटमध्ये त्याचं द्रावण या ठिकाणी आपण तयार करतो आहे. त्यामध्ये क्लोरनट्रिपॉल, रेजिमेंट हे कीटकनाशक टाकून घेतलं आहे. शेवटी सिलिकॉन बेस विलिकॉन या नावाचं स्टिकर प्लस स्प्रेडर आपण घेतलेलं आहे. याप्रमाणे ट्रॅक्टरच्या फवारणीद्वारे आपण फवारणी करतो आहे. अशा पद्धतीने आपली सोयाबीनवरील फवारणी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे.